नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7चा 9वा पाठ नात्याबाहेरचं नातं बघणार आहोत. त्याचे लेखक आहेत सुभाष किन्होळकर. जन्म झाला होता 1970 मध्ये. मशाल, रानमेवा हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ट्रिंग ट्रिंग, हसत खेळत हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. झळ ही कादंबरी, गगनगंध हा ललितलेख संग्रहसुद्धा त्यांचा प्रसिद्ध आहे. तर हा जो पाठ आहे याच्यामध्ये लेखक थंडीच्या तडाख्यात सापडलेल्या कुत्र्याच्या गोंडस पिलाला घरी घेऊन येतात. त्याला पाळतात. डांग्या नावाच्या या कुत्र्याच्या स्वभावातील स्वामीभक्ती, रुबाबदार दिसणे, वागण्यातील ऐट व त्यांचा कुटुंबाला लागलेला लळा इत्यादी गोष्टी प्रस्तुत पाठात लेखकांनी रोचक व वेधक प्रसंगातून शब्दबद्ध केलेल्या आहेत. तर एक कुत्र्याच्या पिलाला जेव्हा लेखक घरी आणतात आणि का आणतात याचं अतिशय सुंदर शब्दामध्ये लेखकाने जे वर्णन केलं ते आता आपण समजून घेणार आहोत. थंडीचा हळवा झणकार सर्वांगाला वेढून टाकणारा, रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा, आकाश स्वच्छ पुनवेच्या रेखीव छटांनी तर रात्रीचं अंतरंग उजळून निघालेलं, जिकडे तिकडे लख्ख झगमगाट पसरलेला, रात्र काहीशी सामसूम पण मन विल्हाळ. तर लेखकांनी वर्णन केलेलं आहे वातावरणाचं की थंडीचे दिवस होते, त्यामुळे थंडीचा हळवा झणकार सर्वांगाला वेढून टाकणारा. झणकार म्हणजे हवेचा जो झुळका होता, थंडगार हवा वाहत होती, सर्वांगाला ती थंडी वेढून टाकणारी होती. रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, म्हणजे जंगल आहे, झाडं वेली आहे, सगळ्यांना थंडीने वेढून टाकलेलं होतं. नदीचं झुळझुळणारं जे पाणी होतं ते झुळझुळणारं पाणीसुद्धा मंद लहरीवर थंडी त्याला खेळवत होती. स्वच्छ आकाश होतं आणि पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या रेखीव छटांनी रात्र उजळून निघालेली होती. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असतो आकाशामध्ये आणि त्याचा प्रकाश सगळीकडे स्वच्छ असा प्रकाश पसरलेला असतो आणि म्हणून त्याला लेखकांनी म्हटलं आहे की रात्रीचं अंतरंग जणू त्याने उजळून टाकलेलं होतं. जिकडे तिकडे लख्ख झगमगाट पसरलेला होता चंद्राच्या प्रकाशामुळे आणि रात्रीची वेळ होती आणि तुम्हाला माहिती आहे की हिवाळा जेव्हा असतो तेव्हा हिवाळ्यामध्ये लवकरच लोक आपापल्या घरामध्ये बसतात आणि बाहेर जास्त कोणी फिरत नाही थंडीमुळे आणि म्हणून ती रात्र जी होती ती सामसूम झालेली होती. म्हणजे सगळीकडे शांतता पसरलेली होती, परंतु मन मात्र वेल्हाळ होतं. म्हणजे काय की जरी थंडीमुळे घराच्या बाहेर लोक पडत नव्हते तरी मनाने मात्र ते इकडे तिकडे फिरतच होते. रात्र जशी जशी आगेकूच करू लागली तशी थंडीची लाटही वाढलेली. सारी थरथरती लाट मफलर, कानटोपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झालेली. अशा कडाडत्या थंडीतही गावगल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथं 4-6 जणांचा घोळका शेकोटी पेटवून असलेला, शेकोटीभोवती मक्याच्या कणसांचा भुसा पडलेला, 4-2 गवऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेल्या, शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशकिरणात त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला, माझाही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा. तर रात्र जशी जशी पुढे पुढे सरकत होती तशी तशी थंडीची लाट वाढत होती. थंडी अधिकाधिक जास्त जाणवायला लागली होती. सारी थरथरती लाट म्हणजे थंडीची जी लाट होती, थंडीचं जे भयंकर थंडी पडलेली होती, तर ती लाट आपण कशी थांबवतो, थंडीपासून स्वतःचं संरक्षण कसं करतो की कानाला काय बांधतो आपण, मफलर बांधतो किंवा कानटोपी घालतो डोक्यामध्ये, अंगात स्वेटर घालतो. तर अशाच प्रकारे लेखकांनी सुद्धा मफलर बांधलेलं होतं, कानटोपी घातली होती आणि स्वेटरसुद्धा घातलेली होती लोकांनी, त्याचप्रमाणे लेखकांनी पण. आणि इतकी कडाडती थंडी असूनही गावगल्लीची जी वाट होती, म्हणजे गावातली जी मुलं होती तरुण, ती कुठे गेली, ती गावाच्या बाहेर गेलेली होती मुलं सगळे फिरायसाठी. 4-6 मुलांचा घोळका शेकोटी पेटवून, तुम्हाला माहिती आहे गावात हे पण एक दृश्य पाहायला मिळतं की रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी थंडी असल्यामुळे वातावरण एकदम कडाडून थंडी असली
की सगळेजण आपली शेकोटी पेटवतात आणि तिथे गप्पा गोष्टी करत बसतात शेकोटीच्या बाजूला हातपाय शेकत. तर अशाच प्रकारे तिथे 4-6 मुलांचा घोळका होता. शेकोटी पेटवून ते बसलेले होते आणि मक्याच्या कणसांचा भुसा पडलेला होता. 2-4 गवऱ्या पण पडलेल्या होत्या. आपल्या अस्तित्वाची चाहूल देत, म्हणजे ज्या जळून राख झाल्या होत्या गवऱ्या त्या मक्याची कणसं भाजल्यामुळे, ते जी राख होती ती राख कशाची होती, तर तिथे 4-6 पडलेल्या गवऱ्या दाखवत होत्या की आमचीच ती राख आहे, आमचं इथे अस्तित्व आहे. तर अशा प्रकारची, म्हणून लेखकांनी म्हटलं आहे की 4-2 गवऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेल्या. शुभ्र चांदण्यांच्या प्रकाश किरणामध्ये मुलं कणसं खात होती मक्याची आणि भेंड्या खेळत होती. भेंड्या माहिती आहे ना, गाण्याच्या किंवा नावांच्या किंवा गावांच्या नावांच्या, अशा तुम्हाला चांगल्या माहिती आहे त्या भेंड्या कशा खेळतात ते, की एक गाणं म्हटलं तर त्याच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारं दुसऱ्याने दुसरं गाणं सुरू करायचं असते. तर अशा प्रकारच्या त्या भेंड्यांना रंग चढला होता. सगळे गुंग झाले होते. लेखकसुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्यामुळे त्यांचा आनंद अजूनच वाढलेला होता. आणि शेकोटीपासून 10-15 पावलांच्या अंतरावर एक कडुलिंबाचं झाड चांदण्याच्या लख्ख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होतं. वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळी मन आकर्षित करणारी, सारं भावस्पंदनावर झणकार उठवणारं अशा चित्तवेधक झाडाच्या बुंद्याशी नजर वळताच, तर लेखक म्हणतात की इतक्या अतिशय सुंदर असं वातावरण होतं. म्हणजे थंडी कडाकीची पडलेली होती. शेकोटी पेटवून मुलं बसलेली होती. मक्याची कणसं भाजून खाण्यात गुंग झाली होती. सोबतच भेंड्यांना रंग चढलेला होता. लेखकसुद्धा त्यांच्यासोबत असल्यामुळे अधिकच आनंद वाढलेला होता त्यांचा. शेकोटीपासून 10-15 पावलांच्या अंतरावर एक कडुलिंबाचं झाड होतं आणि लख्ख प्रकाश पसरला होता चंद्राचा. त्यामुळे झाड खूप सुंदर आणि प्रसन्न दिसत होतं. आणि वारा वाहत होता, थंडगार वारा. त्याच्या वाऱ्याच्या झोतामुळे त्याची डहाळी पण हलत होती. आणि लेखक मुळातच लेखक हे त्यांच्या ठिकाणी प्रतिभाशक्ती असल्यामुळे त्यांचं मन जे होतं ते आकर्षित झालं होतं त्या झाडाकडे. आणि सगळं म्हणजे भावनांचा झणकार, भावनांचं स्पंदन त्या ठिकाणी तयार झालं होतं. आणि अशा चित्तवेधक झाडाच्या बुंद्याशी लेखकाची नजर वळली. आश्चर्याचा धक्का बसून गेलेला लेखकाची नजर एकदम त्या झाडाच्या बुंद्याशी गेली, पायथ्याशी गेली. आणि ते लेखकाला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. कसली वळवळ म्हणावी, कोण असावं. आता तिथे लेखकाला काहीतरी वळवळ जाणवली. तर लेखकाला प्रश्न पडला की या झाडाच्या थंडगार वातावरणामध्ये, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये काय वळवळत असेल त्या ठिकाणी, कोण असेल. आणि नकळत माझी पावलं बुंद्याच्या दिशेनं वळली. सोबतीला मित्रही. सर्वांनाच उत्सुकता लागलेली, काय असावं बरं तिथे एवढ्या कडक थंडीत. पाहतो तर काय, एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू, अंगाचा गाठोडा करून पडलेलं, समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. तर नकळतच लेखकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली काय आहे ते बघण्याची. आणि बुंद्याच्या दिशेनं त्यांची पावलं पुढे सरकली. मित्रसुद्धा त्यांच्यासोबत आले. सर्वांनाच उत्सुकता वाटत होती की नेमकं काय आहे त्या झाडाखाली. तर तिथे जाऊन बघितलं तर काय, तर एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू अंगाचा गाठोडा करून बसलं होतं. हातपाय पोटाशी धरण्याचा प्रयत्न करत होतं. समोरच्या दोन्ही पायात मान खुपसली होती त्याने आपली आणि हुडहुडी भरली होती त्याला थंडीची. तो रोखण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि या सगळ्यांनी जेव्हा ते दृश्य बघितलं तेव्हा सर्वांचं मन सुन्न झालं. सर्वांना फार वाईट वाटतं ते बघून. आणि थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कोणी पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला. युल्याच्या जीवाला तशी थंडी असह्यच. रात्रीचा 10-10:30चा सुमार. गाव तसं शांतच. तर थंडीचा तो म्हणजे ओलसरपणा आला होता वातावरणामध्ये थंडीमुळे. आणि त्याचे जे शरीरावरचे केस होते कुत्र्याच्या पिलाच्या, तर असं वाटत होतं की जणू कोणी पाणी शिंपडलं त्याच्या अंगावर. म्हणजे ते दवबिंदूने ओलसर झालेले होते. आणि युल्याच्या जीवाला ती थंडी झेपणं, सहन करणं कठीण झालं होतं. रात्री 10-10:30 वाजलेले होते. गाव शांत झालेलं होतं. सर्वजण आपापल्या घरामध्ये बसलेले होते. अशा शांत वातावरणात ते युल्याच्या पिल्लाची तीक्ष्ण नजर आमच्यावर खेळली. काय शोधत असावं ते पिल्लू आमच्यात. आधार तर मागत नसावं. अगदी आधारच. म्हणूनच तर त्याचं
नखशिखांत निहाळणं चाललेलं. तर ते छोटंसं पिल्लू होतं. त्या शांत वातावरणामध्ये एवढंशी जे पिल्लू होतं त्याचं नजर, तीक्ष्ण नजर, म्हणजे अगदी रोखून तो यांच्याकडे बघत होता. कदाचित त्याची अपेक्षा काय असावी, काय मागत असावं ते यांच्याकडे. कदाचित तो त्यांना आधार मागत होता. त्याला ती थंडी असह्य वाटत होती आणि यांनी मला आधार द्यावा अशी त्याची इच्छा होती आणि म्हणूनच तो नखशिखांत यांच्याकडे निहाळून बघत होता. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदनांना डोहात टाकणारी, अधूनमधून त्याचं चाललेलं कण्हं विराम शांततेचा भंग करणारं. त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली. तर लेखकाने त्यांच्या मित्राकडे जे ते निहाळून बघत होतं त्यामुळे त्याची ज्या वेदना होत्या, त्याचं जे दुःख होतं थंडीचं, ते अगदी आम्हाला डोहात टाकत होतं. म्हणजे काय की त्याची जाणीव फार प्रकर्षाने यांना जाणवत होती की याला किती वेदना होत आहे थंडीच्या, किती याला असह्य थंडी होत आहे. एवढा अपेक्षेने तो यांच्याकडे बघत होता की सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं त्याला बघून. तो कणत होता. त्याचा कण्याचे जे हुंकार होते ते शांततेचा भंग करत होते आणि सगळ्यांच्या मनात त्याच्याविषयी एकदम कणव निर्माण झाली. कणव म्हणजे दया. दया वाटली सगळ्यांना. त्यांना उठण्याचा प्रयत्न केला पण पाय बधीर झालेले. त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेनं खेचली गेली. मला येताना पाहून त्याला एकदम हायसं वाटलं. ते पिल्लू बिचारा उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पाय थंडीने बधीर झालेले होते. त्याला उभं राहता येत नव्हतं. त्याची जी धडपड चालली होती उभं राहण्यासाठी, ती बघून लेखकाची पावलं अचानक त्याच्याकडे वळली आणि त्याच्या दिशेने खेचली गेली. आणि जेव्हा लेखक आपल्याकडे येत आहे असं त्याने बघितलं तेव्हा त्याला एकदम हायसं वाटलं. त्याला एकदम बरं वाटलं. धीर आला त्याला. आधार देण्यासाठी कुणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली. पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. माझ्या हाताला त्याचा स्पर्श होताच त्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं. का, कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेहभावना उमलली. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची हुडहुडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्यानं त्याचा चेहरा अधिकच खुलला. हुडहुडी थांबली. तर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या मदतीला कुणीतरी येत आहे, ते बघून त्याचा पाय उचलून त्याने लेखकाचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला. अयशस्वी प्रयत्न केला. म्हणजे तो पूर्णपणे पाय उचलू शकला नाही, परंतु धडपड करत होता पाय उचलण्याचा, लेखकाचं स्वागत करण्यासाठी. त्याचा स्पर्श लेखकाच्या हाताला झाला. लेखकाच्या हाताचा स्पर्श जेव्हा त्याला झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. एक आपुलकी, एक आनंद लेखकाला त्याच्या डोळ्यामध्ये दिसून आला आणि त्या पिलाला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं. एकदम त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं लेखकाला. पण लेखकाच्या मनामध्ये का कुणास ठाऊक अचानक त्या पिलाविषयी इतकी स्नेहभावना निर्माण झाली, इतका प्रेम, आपुलकी निर्माण झाली आणि त्या पिलाचं अंग थरथरत होतं थंडीमुळे. हुडहुडी भरली होती त्याला. लेखकाने पटकन आपल्या गळ्यातला मफलर काढला आणि त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब त्याला मिळाल्यामुळे त्याचा चेहरा आता अधिकच खुलला होता. तो आनंदित झाला होता. हुडहुडीसुद्धा त्याची थांबलेली होती. लहानग्या गोंडस पिलाला हवा, इथे तुम्ही चित्र बघू शकता. बघा, इथे लेखकाने त्याला जवळ घेतलेलं आहे आणि त्याला मफलर गुंडाळलेलं आहे त्याच्या अवतीभोवती. आकाशात चंद्र तुम्हाला दिसतोय, प्रकाशात आहे. वर कडुलिंबाचं झाड दाखवलेलं आहे. इथे मित्र शेकोटीच्या बाजूला बसलेले आहे. तर अशा प्रकारचं हे चित्रण आपल्याला या पाठाच्या मध्ये वर्णन केलेल्या वातावरणाची जाणीव करून देणारं आहे. लहानग्या गोंडस पिलाला हवा असलेला आधार मिळाला. त्याला अतिशय खुशी झाल्याचं जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेनं त्यानं मला पुन्हा निहाळलं. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट माझ्या घरी घेऊन आलो. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरली. टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतो ना. बाबांनी चांगलंच फटकारलं, पण मनात त्या पिल्लाविषयी रुखरुख. तर त्या छोट्याशा पिलाला जो आधार हवा होता तो आधार लेखकाकडून मिळाला. त्यांनी त्याला जवळ उचलून घेतलं होतं. त्याला मफलर गुंडाळलं होतं. त्याला अतिशय खुशी झाली होती त्या पिलाला. त्याच्या चोरट्या नजरेने तो लेखकाचं पुन्हा पुन्हा निरीक्षण करत होता. लेखकाला निरखून बघत होता
आणि लेखकाला सुद्धा त्याच्याविषयी फार आपुलकी निर्माण झाली होती. पहा, म्हणजे कधीकधी अचानक एखाद्या प्राण्याची म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीची म्हणा भेट झाली होते आणि त्या ठिकाणी एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होते. तर लेखकाला सुद्धा या पिलाविषयी अचानकच आकर्षण निर्माण झालं. कधी आधी बघितलेलं नव्हतं, अचानक ते भेटलं. लेखकाच्या मनात त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली, आकर्षण निर्माण झालं आणि लेखकाने निर्णय घेतला की काही असो, या पिलाला मी आता कायमचा आधार देणार. आणि म्हणून लेखक त्याला थेट घरी घेऊन आले. आता घरात पिलाला घेऊन प्रवेश करताच घरातली मंडळी एकदम बावरून गेली. त्यांना ते आवडलं नाही त्याने कुत्र्याच्या पिलाला घरी आणलेलं. बाबा तर चक्क रागावले त्याच्यावर. फटकारलं बाबांनी त्याला की टाक ते पिलू खाली, टाक म्हणतो ना तुला, असं म्हणून वडील लेखकावर फारच रागावले. परंतु लेखकाच्या मनात मात्र पिल्लाविषयी रुखरुख वाटत होती. आपण पिल्लाला सोडून दिलं तर त्यानं कुठे जावं, कोण देईल त्याला आधार, कोण लळा लावील, असे कितीतरी प्रश्न मनात घरट्या घालून गेले. पण त्याला असं अर्ध्यावर सोडून देणं अशक्य. पुन्हा बाबांचा मुक्या शब्दांचा मार निमूटपणे सोचला. तर लेखकाच्या मनात रुखरुख लागली होती की आता ह्या पिलाला आपण घरी आणलं, त्याला आधाराची गरज आहे. मी जर त्याला सोडून दिलं तर तो कुठे जाणार, कोण त्याला आधार देणार, कोण त्याच्यावर प्रेम करणार, अनेक प्रश्न लेखकाच्या मनात घरट्या घालत होते. आणि असं त्याला आता एकदा आधार दिल्यावर पुन्हा त्याला सोडून देणं सुद्धा अशक्य वाटत होतं लेखकाला. जीवावर होतं त्यांना त्या पिलाला सोडून देणं. आणि म्हणून त्याने चुपचाप आपला बाबांचा शब्दांचा मार सहन केला. लेखक काहीच बोलले नाही. पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याला पाहताच प्रेम जडावं इतकं आकर्षक. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपवलं. तर अतिशय सुंदर होतं, आकर्षक असं पिलू दिसायला होतं. कापसासारखं पांढरं स्वच्छ होतं, डोळे तेजस्वी होते, चमकदार होते, कान मऊ होते एकदम, नाक लांबट होतं. कुणीही बघितल्याबरोबर त्याच्याकडे आकर्षित व्हावं इतकं सुंदर ते पिलू दिसायला होतं. आणि त्याला असलेला आधार आता लेखकाने ठरवलं होतं की काही जरी झालं तरी आता मी या पिलाला सोडणार नाही, मी याला कायमचा आधार देणार, हा निश्चय लेखकाने केला होता. आणि म्हणून त्याला रात्रभर आपल्या अंथरुणापाशी, म्हणजे लेखक जिथे झोपले त्याच्याजवळच त्यांनी त्याला झोपवलं. आणि लेखकाच्या अंगावरचं ब्लँकेट त्याच्याही अंगावर टाकलं. त्याला जरा ऊब आली होती, म्हणजे गरमी त्याला आता भासत होती. थंडीपासून त्याला संरक्षण मिळालं होतं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. ध्यानीमणी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली, त्यामुळे त्याचं कण्हंही थांबलं. शांत झोपही लागली. चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही मनात बहरून आला. तर एक मित्र मिळाला होता लेखकाला आणि त्या कुत्र्याच्या पिलाला सुद्धा लेखकाच्या रूपाने मित्र मिळाला होता. दोघेही समाधानी झाले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ध्यानीमणी नव्हतं. अचानक कुत्र्याच्या पिलाची भेट झाली, त्याच्याविषयी आकर्षण वाटलं आणि दोघांची मैत्री जुळली. दोघांचंही नातं जुळून आलं आणि दोघंही त्या मैत्रीने, त्या नात्याने सुखावून गेले होते. दोघांनाही प्रेमाची ऊब मिळाली होती. कुत्र्याच्या पिलाचं कण्हं थांबलं होतं, त्याला शांत झोप लागली होती. तो निश्चिंत झाला होता की आपल्याला एक खरा मित्र मिळालेला आहे म्हणून. चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला होता. लेखकसुद्धा त्याच्याविषयी स्वप्न बघू लागले होते आणि कुत्र्याचं पिलूही कदाचित स्वप्नात लेखकालाच बघत असेल. सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्षी ठेवून त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला. सकाळचं प्रसन्न ऊन पसरलं पहाटे. हळदुल्या किरणांचं म्हणजे काय, पिवळसर किरणं पसरली होती सूर्याची आणि त्या पिवळसर उन्हाच्या प्रकाशामध्ये लेखकांनी त्याचं नामकरण केलं. त्याचं नाव ठेवण्याचा त्याला नवीन नाव दिलं. आणि यानंतर मग काय घडलं ते आपण नंतरच्या तासिकेत बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.